ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत दहशतवादाच्या राजकारणाची आणि काल जाहीर झालेल्या निवडणूक निकालामध्ये याचं कोणतं प्रतिबिंब आपल्याला सापडलंय हे तपासण्याचा आपण प्रयत्न करतोय. राजकीय पक्षांचा या प्रश्नाचं राजकारण करण्याचा डाव फसलाय का, हा माझा प्रश्न आहे. मी सुरुवात करतोय. बसवराज पाटील नागराळकर माझ्या सोबत आहेत, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी. मला सांगा, मगाशी विनोद तावडे असं म्हणाले केवळ भाजप हा मुद्दा बनवतोय असं नाही, पण काँग्रेसनी हा मुद्दा गेल्या निवडणुकीत बनवला. सोनिया गांधींनी संसदेवर जो हल्ला झाला, भाजपचे जे अपयश आहे त्याबाबत तो रोखण्यातलं, किंवा अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला, मोदी मुख्यमंत्री होते, हे मुद्दे निवडणुकीत सोनिया गांधींनी सुद्धा मांडले होते. याचा अर्थ सोनिया गांधी आणि काँग्रेस सुद्धा दहशतवादाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. काय म्हणणं आहे तुमचं? हे अजिबात नाही. विनोदजींनी जे सांगितलं किंवा सोनियाजीचे भाषण ऐकले असतील तर एकूण कार्यप्रणाली भारतीय जनता पक्षाची सांगत असताना या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला की संसदेवरचा हल्ला असेल, अक्षरधामचा असेल, किंवा आज सुद्धा आपण साध्वींचा वापर करून त्यांनी मध्य प्रदेशमध्ये हिंदुत्वावर अन्याय होतोय वगैरे असं सांगून या मुद्दे आमच्या भाषणामध्ये सोनियाजीच्या साध्वीसाठी अडवाणींनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांची भेट घेऊन त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला. मग खरं म्हणजे आम्ही तर आता आमचे पत्रकार मित्र इस्लाम ह्याचे जावेद साहेबांनी बोललं, खरं म्हणजे अतिरेक्याला कुठली जात आणि धर्म हे नाही, हे काँग्रेसचं मूळ हे. शत्रू तो शत्रू आहे, तो द्रोही आहे, राष्ट्रद्रोही आहे, त्याला जात नसते, पंथ नसते, भाग नसतो, हे काँग्रेस मांडणार आहे. पण एखादा अतिरेकी हल्ला केला, मग ते मालेगावला असेल की दिल्लीला असेल की मुंबईला असेल, त्याला जर शंकेच्या खाली अटक केला असेल तर तो सुटेपर्यंत तो अतिरेकी आहे, त्याची बाजू आपण घेऊ नये. पण मध्य प्रदेशची निवडणूक असेल किंवा देशामध्ये आज राजकारण करत असताना अडवाणी साहेबापासून ते गल्लीतल्या भारतीय जनता पक्षाची सगळी माणसं हिंदुत्वावर अन्याय झालं म्हणतात. म्हणजे हे कुठलं तरी भावनात्मक इश्यू घेऊन हे समोर जातात, असं काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी कधीही गेलं नाही. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सोनियाजींनी भाषणात हा वापर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकालाचा इतिहास वाचत असताना अनेक मुद्द्यामध्ये तो मुद्दा आलाच, त्यांच्या चुकीमुळेच झालेला आहे. आता त्यांच्या चुकाची मापना करत असताना तो केला, पण एकदम हायलाइट करून इथे बॉम्ब हल्ला झाला आणि लगेच पोस्टर काढले, बॅनर काढले आणि याच्यावर आम्हाला मतं द्या, काँग्रेस पक्षाने असं सांगितलं नाही. आणि लोकांचे खरं म्हणजे मी धन्यवाद देतो की भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीने मांडलं असताना देखील राजस्थान आणि दिल्ली या दोन ठिकाणच्या झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत दिल्लीला स्पष्ट मिळालं, राजस्थानमध्ये. बरोबर आहे. मी विनोद तावडेंचं उत्तर द्यायला सांगतोय. तावडे, एक तुम्ही मान्य करा, तुम्ही मला माहिती आहे भाजपचे तरुण उमदे नेते आहात, तुम्ही पारदर्शीपणे विचार करता की तुमच्या पक्षानं या मुद्द्याचं, दहशतवादाचं राजकारण करण्याचा नको इतका प्रयत्न केला. मल्होत्रा तुमचे जे आहेत, विजयकुमार मल्होत्रा, त्यांनी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. हेमंत करकरेंविरुद्ध तुम्ही टीकेची रान उठवलं. तुम्ही साध्वीचा मुद्दा अडवाणींनी स्वतः मध्य प्रदेशच्या निवडणुकीत मांडलात. याचा अर्थ असा, दहशतवादाच्या मुद्द्यावर आपण काँग्रेसला पराभूत करू असं तुम्हाला वाटत होतं, हे तुम्ही मान्य का करत नाही? मला निखिल वागळे असं वाटतं की मुळात मी सोनियाजींच्या नंदुरबारच्या भाषणाची आणि गुजरातच्या भाषणाची सीडी बसवराज पाटलांना पाठवून देतो, ते वाचून ते ऐकून त्यांनी नंतर मला सांगावं. पण मला एवढंच त्यातलं म्हणायचं आहे की अडवाणीजींनी साध्वीचा मुद्दा आणला, तो साध्वीने जे ऍफिडेव्हिट सादर केलं होतं त्याच्यावर ते बोलले, ते मध्य प्रदेशमध्ये बोलले. मध्य प्रदेश आम्ही निवडणूक जिंकली, मग त्यामुळे जिंकली म्हणायची का? पण तुमच्या जागा कमी झाल्या. त्यांना फोन करून ऐका माझं म्हणणं, आता मला पूर्ण बोलू द्या. बोला बोला. मग मध्य प्रदेश आम्ही जिंकली की नाही? त्यामुळे मी त्याचं विश्लेषण या पद्धतीने करत नाही. असं आहे की मुळात ज्यावेळी आझमगडचा एक सिमीचा कार्यकर्ता अतिरेकी बॉम्ब ब्लास्टमध्ये पकडला जातो, तर काँग्रेसचे नरेश गोयल आणि बाकी मंडळी जाऊन तिथे त्यांच्या आईवडिलांना पैसे देतात. इथे कळव्याला इसरत अतिरेकी मारली जाते, तिच्या घरच्यांना चेक दिला जातो काँग्रेस राष्ट्रवादी लोकांकडनं. मग ह्याला काय म्हणायचं निखिल आपण? मग नंतर तो चेक परत पण घेतला गेला, जे सिद्ध झालं की ते अतिरेकी आहे. म्हणजे हे जे अपीजमेंट ऑफ मायनॉरिटीकडनं अपीजमेंट ऑफ सेपरेटिस्ट सुरू झालंय, त्याच्यावर समजा आम्ही बोललो तर तो मग दहशतवादाचा मुद्दा केला असं होणार का? आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमची एक भूमिका घेतो, ती भूमिका आम्ही जनतेपर्यंत मांडतो. त्या भूमिकेमध्ये आम्हाला यश किती येतं, आम्हाला यातलं अपयश किती येतं. आता मुंबईच्या घटनेनंतर इमिजिएटली 2-4 दिवसातल्या निवडणुका आहेत, पण उद्या नागपूरचं अधिवेशन आहे, तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये राजकीय पक्षांनी या दहशतवादी हल्ल्याचं भांडवल करू नये
म्हणून आम्ही जे जे लॅप्सेस राहिले, आता आपल्या टीव्हीवरच दाखवले, चॅनलवर तांडेलने आरोप केले की अनिल अहमदने 4 कोटी रुपये खाऊन खोटी लायसन्स दिल्यामुळे ती जहाजं लोक वापरतात. आता हे मुद्दे आम्ही आणायचे नाही का? मग हे मुद्दे आम्ही आणले तर ते राजकारण झालं का? लोकशाही प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाला एक भूमिका बजावायची असते. विरोधी पक्षाच्या वतीने जे सरकारचे लॅप्सेस राहिले ते जर समोर आणायचे ठरले तर ते राजकीय भांडवल आहे का विरोधी पक्ष? अगदी बरोबर आहे विनोद तावडे. याचं उत्तर मी चंद्रकांत वानखेडेंना द्यायला सांगतोय. त्यांनी अनेक विधानसभेची अधिवेशनं बघितली आहेत. वानखेडे, मला सांगा, या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा 15 तारखेपासून जे सुरू होईल तिथे सुद्धा हा मुद्दा गाजणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? विरोधी पक्षांना, भाजप सेनेला हा अधिकार नाही का? नाही नाही, अधिकार आहे, पण बऱ्याच वेळा कसं होतं की पोषणाचे मुद्दे बाजूला सारून हे संरक्षणाचे किंवा भीतीचे मुद्दे समोर करणं, बऱ्याच वेळा काय होतं की जसं आता मी परत हा मुद्दा उपस्थित करतो की महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा या देशामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येचा मुद्दा साईड ट्रॅक करणं आणि या मुद्द्याला समोर आणणं, हे मला स्वतःला असं वाटतं की सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो, या दोघांनाही सोयीचं दिसतं आहे. कारण कसं आहे की सुरक्षेचे किंवा भीतीचे मुद्दे उपस्थित झाले म्हणजे मग पोषणाचे मुद्दे बाजूला पडतात आणि पोषणाचे मुद्दे बाजूला पडणं ह्या सगळ्या व्यवस्थेतल्या हे जे काही राजकीय पक्ष आहे यांना सोयीचं होतं. आणि मग असं बऱ्याच वेळा असं वाटतं की मग काँग्रेस असो किंवा भाजप असो, ह्या दोघांचाही म्हणजे जो खेळ आहे हा सर्वसामान्य माणसांना गंडवण्यासाठी. म्हणजे या अधिवेशनामध्ये आमची अपेक्षा अशी आहे की इथल्या शेतकऱ्यांचे मुद्दे, इथल्या आत्महत्येचे मुद्दे, इथल्या ग्रामीण भागाचे मुद्दे, इथले विजेचे मुद्दे, हे मुद्दे आता सगळे साईड ट्रॅक झाले. म्हणजे इथे 16-16, 17-17 तास भारनियमन होतं, अंधारात संपूर्ण ग्रामीण भाग आहे. या मुद्द्यांना जो काही फोकस मिळत नाही आणि त्याच्याबद्दल एक वाईट वाटतं. म्हणजे या मुद्द्यांना त्यांनी तड लावू नये असं मला म्हणायचं नाही, पण या सगळ्या मुद्द्यांना तड लावत असताना सोयीस्करपणे हे जे पोषणाचे मुद्दे आहेत, म्हणजे रोजगारीचे मुद्दे आहेत, इथे या सगळ्या मुद्द्यांवर पाणी फेरलं जातं. मी तुम्हाला सांगतो की आता इथल्या कापूस खरेदीच्या संदर्भामध्ये कापसाचा भाव 970 रुपयांनी वाढला. मागच्या वर्षी कापसाचा भाव कमी होता तर 2 ऑक्टोबरला खरेदी केंद्र सुरू झाले आणि यावर्षी 3000 कापसाचा भाव आहे तर खरेदी केंद्र अजूनही सुरू होत नाही. म्हणजे या विषयाची चर्चाही घेत नाही, कोणी दादही घेत नाही. आणि या बरोबर आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भावनिक मुद्दे उठवले जातात. मी जातोय जावेद आनंद यांच्याकडे. जावेद, आप सब चर्चा सुन रहे, मुझे आप बताइए, अभी जो विनोद तावड़े ने कहा कि कांग्रेस ने भी मुसलमानों का तुष्टीकरण किया है और ये मुस्लिम तुष्टीकरण यहां तक गया है कि अलगाववादियों का भी तुष्टीकरण कांग्रेस कर रही है, ऐसा उनका आरोप था. और उनका जो कहना है कि हम विधानसभा में ये सिक्योरिटी के सवाल क्यों नहीं उठा सकते, ये जो विरोधी पार्टी है उनका हक है. इसके बारे में आपको क्या कहना है? कांग्रेस की सीडी के बारे में जो तावड़े जी कह रहे हैं वो मुझे ध्यान नहीं, मैं देखना चाहूंगा, पर इस बात में कोई दो राय नहीं है कि मुलायम सिंह यादव सिमी को जो है तो बहुत मासूम होने का सर्टिफिकेट जो समय समय पे देते रहे हैं, वो भी उसी तरह की राजनीति है जिस तरह तावड़े जी की संघ परिवार और बीजेपी करती है. हम सबको जो है तो 2006 में आपको याद होगा कि अप्रैल 2006 में नांदेड़ जिले में बॉम्ब विस्फोट हुआ था एक्सीडेंटली एक घर में, जिसमें 2 बजरंग दल के लोग मारे गए थे. उसकी पूरी तफ्तीश के बाद में अगस्त 2006 में उस वक्त रघुवंशी जी एटीएस के चीफ थे महाराष्ट्र के, हेमंत करकरे साहब के पहले, और अभी भी एडिशनल चार्ज उनके पास है. उन्होंने जो चार्जशीट उस वक्त सबमिट की थी कोर्ट में, उसमें यह कहा गया था कि संघ परिवार की जो एक राजनीति है बजरंग दल की, वीएचपी वगैरह वगैरह की, वो आगे एक्सट्रीम 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 बढ़ते बढ़ते आतंक तक पहुंच गई. उन्होंने हमारी मैगजीन कम्युनिज्म कॉम्बैट को जून 2006 में इंटरव्यू दिया था. उसमें उन्होंने स्पष्ट कहा था कि ये हिंदू धर्म के नाम पे जो है तो आतंकवादी अब कुछ उठ रहे हैं, ऐसा लगता है जैसे कि इस्लाम धर्म के नाम पे कुछ दूसरे लोग कर रहे हैं. उसमें उन्होंने कहा कि ये बम जो बना रहे थे ये निश्चित पूजा के लिए तो नहीं बने थे. तो हम जिस परिस्थिति में जा रहे हैं, पिछले 20 साल में जो कम्युनलाइजेशन, साम्प्रदायिकता बढ़ रही है, इस प्रोसेस में एकदम एक्सट्रीम पे एक तरफ हिंदू समाज का एक छोटा सा तत्व, दूसरी तरफ मुस्लिम समाज का छोटा सा तत्व बम की बनाने की, बम फोड़ने की बात कर रहा है. ये हमारे देश के लिए बहुत खतरे की बात है. इसलिए पीस लविंग, शांति प्रिय हिंदुओं, मुसलमानों को सबको इकट्ठा होना चाहिए. और तावड़े जी अपना जो तो हिंदू धर्म में तो कोई आतंकवादी नहीं हो सकता है और कोई मुसलमान कहे कि इस्लाम धर्म में कोई नहीं हो सकता, ये छोड़ के, ये भाषणबाजी छोड़ के, ये बहुत सीरियस प्रॉब्लम हमारे देश के लिए. आने वाले सांप्रदायिक झगड़े फिर क्या हम लोग बम से लड़ लेंगे?
ये बहुत खतरनाक परिस्थिति हम सबके लिए। इसके लिए हर पार्टी को अपनी राजनीति से उठना पड़ेगा, वरना जनता ने जो अभी वोट देके और मुंबई के मुसलमानों ने ये कह के कि हमारे कब्रिस्तानों में इन आतंकवादियों के लिए कोई जगह नहीं है, ये इस्लाम के दुश्मन है, बेगुनाहों कातिल इस्लाम के दुश्मन है, इनको हमारे कब्रिस्तान में कोई जगह नहीं है। ये इस देश का आम आदमी, आम हिंदू और आम मुसलमान अपना मैसेज दे रहा है। हम हर पार्टी से अपेक्षा करते हैं कि वो इस मैसेज को समझें और राजनीति, अपनी अलग अलग राजनीति से उठ के देश के हित में सोचें। जी, जावेद आनंद खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की प्रत्येक पक्षाने आपलं स्वार्थी राजकारण सोडून एक माणुसकीचं राजकारण करावं, एकमेकावर चिखलफेक करू नये। मी पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याकडे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि बीजेपीचे नेते आहेत, दोघांनाही विचारणार आहे की पुढचा विधानसभा अधिवेशनामध्ये अशा प्रकारचं राजकारण तुम्ही करणार नाही याचं आश्वासन तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला द्याल का? पण मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी दहशतवादाचं राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय का हा आपला प्रश्न आहे। बघा पडद्यावर लोक काय म्हणतायत। अजूनही 57% लोक नाही असं म्हणतायत। याचा अर्थ राजकीय पक्ष ऐनवेळी ही टोपी घालतील असं लोकांना वाटतंय। घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत।